लक्षात येते. म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा एक चॅनलवर ते असं आहे की शाळा वगैरे उघडत आहेत. तर आनंद आहे. मी जर थांबत असेल तर ठीक आहे, आनंद आहे. कारण हाच पैसा जो आहे शेवटी जे आहे कोणी आपला परिमाण आपलं सत्व जे आहे विसरून कोणी काय करत नाही. आमच्या लोकांमुळे तुम्ही ज्या पद्धतीने जे आहे त्या दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला जो आहे माझ्या मते भारतानं पुरेपूर आपल्या सैन्याने घेतलेला आहे. पाकिस्तानवरती आता थांबत असेल वेळ आणि आज सकाळपासून तर काही अडचण निर्माण झाली दिसत नाही. पाकिस्तान हा विश्वास ठेवण्या लायकीचा नाही असं म्हटलं. ठीक आहे, म्हणून ते आपल्याला शेवटपर्यंत लढाई करता येणार नाही. आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तो काहीतरी कारण सांगतो की POKचे लोक आहेत, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले लोक आहे, आमचा संबंध नाही. कधी सांगता हो, कधी सांगतात नाही. परंतु त्यांना आपण जो काही धडा द्यायचा आहे तो फार चांगल्या प्रकारे धडा आता मिळालेला आहे. मला असं वाटतं लवकर त्याच्या म्हणजे नजीकच्या काळात ते कुरापती काढतील असं मला तरी काय वाटत नाही. पण कुरापती काढणारे बरेच आतंकवादी हे ठार झाले. म्हणजे जे म्होरकी ज्याला आपण म्हणतो ते बरेचसे जे आहेत त्याच्यामध्ये संपलेले दिसतात. तर आता ते बघू आणि थांबलं असेल तर मग बाकीच्या ज्या सगळ्याच्या विशेषतः असं आहे की पाकिस्तान काय अगोदर बुडालेला देश आहे, डुबलेला, त्याचं काय नुकसान नाही. पण आपला देश जो आहे अतिशय वेगानं पुढे जातो आहे. त्यावेळेला या अशा गोष्टी ज्या आहेत या कधी कधी आपल्याला थांबवावं लागतं आणि त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं, खर्च करावा लागतो. ते थांबत असेल तर उत्तम आहे. आणि आपल्याला जो काही बदला घ्यायचा आहे तो बदला हे सिंधूर ऑपरेशनने घेतलेला आहे. सर, शरद पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की आमच्यातील एक जो गट आहे तो अजित पवारांसोबत सत्तेत जावा असं म्हणत आहे. चांगली गोष्ट आहे. त्यांनी निर्णय घ्यावा ना, तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्यांची जर लोक तो गट जर म्हणत असेल तर त्यांनी निर्णय त्यांनी घ्यायचा ना. पुढे ते असं देखील या मुलाखतीत म्हणाले जर सुप्रिया सुळे यांना केंद्रात जायचं असेल मंत्रिपद सत्तेत तर तो निर्णय त्यांचा स्वतःचा आहे. ते काय मी ऐकलं ना असं काय ते म्हणाले ते काय हे पुढचं जे तुम्ही आता सांगितलं ते जर मी ऐकलेलं नाही कुठेतरी छापून सुद्धा. इथं थांबल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता आणि प्रतिक्रिया मला खूप आहे जे काही झालंय खरोखरच तेच मला प्रश्न विचारत करा. कारण मी सुद्धा खूप वर्तमानपत्र वाचत असतो. एखाद्या वर्तमानपत्रातून माझी एखादी गोष्ट चुकीची नाही. पण तुम्ही जे म्हणताय असं कुठे पवारसाहेबांचं स्टेटमेंट मला दिसलेलं नाही. असं तर दाखव मला स्टेटमेंट, मी बोलतो त्याच्यावर. हे त्यांनी म्हटलेलं आहे की सुप्रिया आणि अजित पवार ठरवतील काय करायचं. इथपर्यंत त्याच्यानंतर काय स्टेटमेंट आलं तर दाखव मला. सर, अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे आता काँग्रेस माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे झालं असं काय तिथे तिला मंत्री व्हायचं असेल तर तिने जावं असं मंत्री नाही सत्तेत जायचं असेल तर प्लीज काहीतरी आपल्याला लावून म्हणू नका. प्लीज डोंट डू इट लाईक दॅट. अदरवाईज आय विल नॉट आन्सर यू एनी टाइम. बोला. संजय राऊतांनी या सर्व युद्धजन्य परिस्थितीवर एक भाष्य केलंय की अमेरिकेने संजय राऊतांनी की अमेरिकेने हस्तक्षेप करणं हे कोणत्या अधिकारामध्ये बसतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तो अधिकार जो आहे अमेरिकेनं प्राप्तच केलेला आहे. ती मोठी प्रबळ शक्ती आहे, जगातली मोठी शक्ती आहे ती आपण मान्यच केली. आपली महाशक्ती म्हणून आपण उदयास येतो. परंतु जगातल्या ज्या काही महाशक्ती आहेत त्याच्यामध्ये ही प्रथम महाशक्ती आहे ना. त्याच्यामुळे पाकिस्तानला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं, आपणही त्यांचं ऐकतो. आणि बाकीचं जे आहे लढाई जर अंतिम टोकाला पोहोचले तर काय काय होऊ शकतं याचा विचार संजय राऊतना नसेल असं मला वाटत नाही. त्यांना सगळी गोष्टीची माहिती आहे की शेवटी काय होईल, शेवट काय त्याच्यामध्ये. पुढे जर थांबलं तर काय शेवट.
पाकिस्तान 72च्या स्वराज्य लढाईमध्ये संस्था इंदिरा गांधींनी ठणकावून सांगितलं होतं का भारत पाकिस्तान हे युद्धामध्ये कोसो मैल दूर असलेल्या देशाने आमच्यामध्ये बोलू नये, हस्तक्षेप करू नये असं इंदिरा गांधींनी म्हटलं होतं. आपला देखील मोठा सहभाग किंवा आपण देखील बरोबर आहे. त्यावेळेला इंदिरा गांधींनी जे आहे, आता सुद्धा आपले जे आहेत काही मंत्री म्हणा किंवा काही सचिव म्हणा, यांनी इतर देशांशी चर्चा केलेली होती की असं होतं. त्यावेळेला सुद्धा 71 साली ज्यावेळेला मुजीबुर रहमान हे सत्तेवर येत असताना निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली पाकिस्तानच्या सैन्यातर्फे, आणि मग तिथून जे आहे तिथल्या लोकांना ती मुक्ती फौज वगैरे निर्माण झाली बांगलादेशमध्ये, आणि त्यांच्यावर त्या लढाया काय सुरू झाल्या. त्यातून अनेक बांगलादेशाचे देश आपल्या भारतात आले, अनेक म्हणजे किती कोट्यावधी लोक. आणि मग इंदिरा गांधींनी सगळ्या जगाला सांगितलं, मी काय करू, ही कोट्यावधी लोक जर आलीत माझ्याकडे इकडे, तर त्यांच्या राहण्याच्या जेवणाचं आम्ही काय करू शकतो, देश अडचणीत येईल, काहीतरी करा. अनेकांनी त्याला सपोर्ट केला, काही लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि विशिष्ट म्हणजे जेव्हा लढाई सुरू झाली तेव्हा अमेरिकेचं जे काय आहे 7वा आरमार, ते सुद्धा तिकडे कलकत्त्याजवळ त्यांनी आणलं. पण त्याचबरोबर रशियाबरोबर आपला समझोता होता, रशियन कानमुद्या, ते सुद्धा त्याच्या पाठोपाठ तिकडे आले. तर त्यांनी ते सांगितलं, मी जेव्हा तुमच्याकडे सर्वांकडे आल्याने सांगितलं की हे थांबवा, आमच्याकडे जे येणं आहे ते, आणि आता ते तुम्ही करत नसाल आणि माझा देश अडचणीत येत असेल, आता कुणी मध्ये येऊ नका. पण त्यांनी सुद्धा योग्य वेळेला युद्धविराम केला. लक्षात घ्या, बांगलादेश सोडला, 99,000 सैनिक नियाजीच्या अंदर जगजित सिंग होते, त्यांच्याकडे शरण आले. 99,000 सैनिकांना कैद केलं, त्यांनी शस्त्र खाली ठेवले, त्यांनी युद्धविराम केलं, सगळं थांबलं. नंतरच्या पुढच्या ज्या शिमला करारामध्ये त्यांना सोडलं वगैरे पुढचा भाग आहे. परंतु आता सुद्धा त्यावेळेला सुद्धा युद्धविराम करावाच लागला, केला. एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर त्यांनी केला. आता सुद्धा एक विशिष्ट ध्येय साध्य झाल्यानंतर अमेरिका सांगते की आपण युद्धविराम मान्य केलं. यात ओबीसींनी पण प्रश्न विचारला आहे की बाहेरचे देश हे आपल्याला युद्ध थांबवण्यासाठी सांगतील आणि मग आपण युद्ध थांबवायचं, तर असं न करता आपण स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो ना, असं देखील ओबीसी म्हणते. म्हणण्यातले अर्थ नाही. असे आहे की सगळ्या आपल्याला सुद्धा सगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते. कोणाकडून तेल घ्यावं लागतं, कोणाकडून शस्त्र घ्यावे लागतात, कोणाकडून इतर सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. आणि आता सुद्धा आपण अनेक शस्त्र वापरतो की रशिया इकडचे तिकडे शस्त्र आहेत की नाही. मग अशा वेळेला जर असे सगळे काही बाहेरचे देश कोणी सांगत असतील तर ऐकावं लागतं. आज सुद्धा तेल आपल्याला अनेक देशांकडून घ्यावंच लागतं. त्यामुळे जे आहे हे सगळं जे आहे जागतिक स्तरावर एकमेकांचं ऐकतात. तर काही वेळेला युक्रेन विषय सांगून सुद्धा ऐकत नाही, तो भाग वेगळा आहे. म्हणून आपल्या बाबतीमध्ये आपल्याला ऐकावं लागतं. एवढं काय आपला स्वयंपूर्ण आपला देश अजूनही झालेला नाही हे लक्षात. आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, असं आपण पुढे येतो आहोत, पण स्वयंपूर्ण नाही ना कोणीच. साहेब, युद्धाचा आता राजकीय फायदा घेतला जातोय. आज नाशिकमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना शिंदे गटाकडून. हे बघा, कोणी काही जरी केलं तरी हे जे यश आहे ते आपल्या लढणाऱ्या सैनिकांचं यश आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी युद्धाचे आखाडे बांधले, युद्धाचे प्लान्स तयार केले, त्यांचं हे यश आहे. बाकी आता कोणी किती जरी केलं तरी करावं त्याने, आमच्या विरोध नाही. दुनिया सब जानती है. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तेच आता असे जेव्हा प्रश्न उभे राहतात त्यावेळेला आपल्याला साहजिकच त्या प्रश्न हे प्रश्न आपल्या
फक्त राज्यात आहेत का, देशभरामध्ये आमचे वेगवेगळे प्रश्न असतात. मग युद्ध जर सुरू असेल ते सगळे प्रश्न जे आहेत मागे पडतात. आता युद्ध थांबलेलं आहे, अवकाळी पावसामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्याची पंचनामे वगैरे सुरू झाले आहे. त्याच्यामुळे आता राज्य सरकार, भारत सरकारला सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे लक्ष निश्चितपणे देत आहे. राज ठाकरे या युद्धांवरती पण बोलले होते की युद्ध करण्यापेक्षा ज्या भारतामध्ये अशा पद्धतीचे दहशतवादी आहेत त्यांना शोधलं पाहिजे. युद्ध नंतरच्या वेळेस पण बघता येईल, पण मधले जे दहशतवादी आहेत, जे राज्याचे भारताचे प्रश्न ते आधी सोडवले गेले पाहिजे. मग ते त्यांचं मत आहे काय. आणि दिल्लीमध्ये बसलेले जे आहेत मोठमोठे जनरल्स बसलेले आहेत, परराष्ट्र खात्याचे लोक बसलेले आहेत, सरकार बसलेले आहेत, त्यांनी काहीतरी आकडे बांधले असते. आणि ज्यावेळेला पहलगाममध्ये 26 महिलांचं जे आमच्या भगिनीचं कुंकू पुसलं गेलं आणि एक त्याच्यामध्ये परत मुस्लिम जो आहे तिथे घोडेवाला त्याने जे आहे आपला प्राणपणाला लावले. त्यानंतर अख्ख्या देशातून काय आवाज उठला होता, बदला घ्या, हाच आवाज उठला होता. त्यावेळेला कोण ऐकणार होतं का, नाही अगोदर देशातलं संपवा मग तिकडे जा. बदला सगळ्या देशाची मागणी होती आणि त्याप्रमाणे तो बदला घेतला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.